हॅलो ऑल, वेलकम टू माय चॅनल. हा ब्लॉग आहे शिमग्याचा आणि आम्ही 2च दिवसचे व्हिडिओज रेकॉर्ड केलेत. सो प्लीज हॅव अ लुक. गावी फुल रेंज असल्यामुळे मी वर्क फ्रॉम होम घेतलेलं आणि म्हणून बाहेर बसूनच काम करावं लागलं. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या आमच्याकडे पालखी होती आणि आज मागच्या घरात पालखी होती. सो इथे सगळे तयारी करत होते. आजी, तुला कसं वाटतं आपल्याकडे उद्या देव राहणार आहेत? छान वाटतंय. उद्या येणार आहे ना देव. किती वर्षाने येणार आहे? 28 वर्ष. मग बोल, तुला काय वाटतं? मला आनंदच वाटतो. सगळी जण आलात, पाहुणेवणी येतील, कार्यक्रम होईल, बरं वाटतं. किती वर्षात म्हणून जरा कामाचा त्रास होतो, पण तेवढा सण करायच पाहिजे ना. असा आनंद वाटतो. सगळी लोक आली, आपल्याकडे पालखी आहे. हे सगळं तू गणपती केलं होतंस तसं करा उद्या. ऐकलं का? टीव्हीवर बघा, बरं वाटतं. ओके, म्हणजे तुझं म्हणणं आहे की तू यूट्यूब व्हिडिओ कर? हो. रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. नहीं. संध्याकाळी सृष्टीने रांगोळी काढायला घेतली, म्हणजे उद्याची तयारी आजपासून, कारण का उद्या टाईम नाही भेटणार दिवसभर. आणि सगळेजण गप्पा मारत होते, घर भरल्यासारखं वाटत होतं. मग 7 वाजता ह्या लोकांनी हे सगळं बांधायचं सुरुवात केली. हे बांधणं वॉज अ टास्क. आणि मागच्या घरात अविदादाची छोटीशी मनीवाऊ आलेली, मी तिच्यासोबत खेळले. आणि सगळे गेलेले पालखी नाचवायला, तर मला होतं वर्क फ्रॉम होम, सो मी जाऊ नाही शकले. आणि मग नंतर जेव्हा पालखी परत आली नाचून, तेव्हा मी प्रेझेंट होते इथे. हा हा हा. तोपर्यंत इथली तयारी तर चालूच होती. थोडं थोडं बांधायला लोक घेत होते. आणि मग मागे स्टार्ट होणार होता तमाशा.
सगळी मजा मस्ती झाल्यावर आम्ही गेलो घरी आणि घरी तोपर्यंत थोडंफार तरी सगळं डेकॉर झालेलं. हॅव अ लुक. आणि हे आहे मॉर्निंग लुक. इतकं सुंदर वाटत होतं ना, मी एक चान्स सोडत नव्हती रेकॉर्डिंग करायचा. पालखी ठेवायची पण तयारी झालेली आणि आता पालखी येणार होती 10:30पर्यंत. मीनवाईल सगळेजण संध्याकाळचं प्रिपरेशन करत होते, बिकॉज संध्याकाळी पालखी नाचवल्यावर जेवण असतं, म्हणून सगळे मिळून, सगळ्या बायका मिळून जेवण बनवत होते. आणि रात्री आमच्याकडे नमन पण होता. मग घरी फायनली पालखी आली. त्यानंतर आम्ही छोटीशी पूजा केली आणि गेल्या वर्षी आम्ही जी इच्छा मागितलेली ती देवीने पूर्ण केली आणि त्यासाठी आम्ही छोटीशी भेट म्हणून पासोडं दिलं देवाला. मनात इच्छा होती ती पूर्ण झाली, त्याच्याबद्दल आहे. मी पासोडं घेईन दोन्ही हात हा देतो. पुरणार तो बाबा तुला माझ्याकडे पुरला होता. मग नंतर आमची छोटीशी केशू तयारी करत होती, म्हणून ती मला पावडर पण लावत होती, जी काही कामाची नव्हती. गरम एवढं होत होतं गावी. त्यानंतर मी आणि ऋषभला आम्ही गेलो मंदिरात. आम्हाला जायचं होतं दुकानात, बट आम्ही एक राऊंड असंच मारायला गेलो. दुपारचे 2-3 वाजलेले. भटजी काका आलेले आणि ते बनवत होते शिरा. बघता बापरे, ती मी रेकॉर्ड करणार ना नंतर. ऋषी पंचमीपासून सगळे व्हिडिओ येते. सो काका माझे व्हिडिओज बघतात. सो ह्यांची होती सत्यनारायणाची पूजा. सो ती स्टार्ट व्हायच्या आधी 3 जागेवर नारळ दिलं आणि मग आम्ही गेलो विठ्ठल रखुमाईच्या मंदिरात पाया पडायला आणि मग पूजाची सुरुवात झाली. पुत्र समस्त वांछित फल प्राप्त लक्ष्मी सत्यनारायण सांगावं.
प्रसादरावांनी जशी माझी नाही सोडली तशीच सोनाची कधी सोडू नको साथ. बरं उद्याला काय तो आता सांगू टाका. अरे बाई प्रसाद वाटणार या त्रिशा इकडे तो प्रसाद दे बाबू सगळ्यांना. ऋतुजा नाही हिला द्या. नाव घेऊन जोडीने तुला सत्यनारायण. थँक्यू थँक्यू. आणि मग पूजा वगैरे झाल्यावर संध्याकाळी स्टार्ट झालं माझं वर्क फ्रॉम होम. सो मी एकटी साईडला बसलेली आणि इथे धमाल चालू होते. मग सगळे गेले पालखी नाचवायला. मी पुढे व्हिडिओज टाकेन बट मी नसेल. आणि मागे सगळी तयारी चालू होती नमनची. पूर्ण सेटअप खूप मोठा होता. सो ते करण्याची प्रोसेसला पण 1 hour तर लागला असेल. अगोदर जागा मग किशूला सतवल्यानंतर स्टार्ट झाला तमाशा आणि त्याच्यानंतर स्टार्ट होणार होतं नमन.
शिकवणीचे कार्य आहे. क्षत्रिय आहेस जर तो धर्माने वागलास तर क्षमा करा गुरुदेव. गुरुदेव मी क्षत्रिय आहे. मी क्षत्रिय धर्माचं पालन करेन. ठीक आहे. मी तुला सहस्त्र बाहूची ताकद देतो. त्यामुळे तुला सहस्त्र अर्जुना नावाने ओळखतील. हाच तू. प्रणाम करतो गुरुदेव. कोणता वीर असेल तर सांगा. अन्यथा तुम्ही माझ्याशी युद्ध करा. हे सहस्त्र अर्जुना मावशी आम्ही सर्व पोरी मिळून मथुरेच्या बाजारी जायचं ठरवले आहे बघ. कसं म्हणते आणि मग नमन संपलं 3:30-4 वाजता आणि हे लोक त्यांचं पॅकअप करत होते. पूर्ण दमलेलो आम्ही.
शिक्षणात सर्वांना सुखाचा वाटत आहे. त्यांच्या हातपेटीचा आरोग्य दिल्याचं मान्य करून घे. त्यांच्या पाठीला सोयीदार सर्वांची फॅमिली फोटो झाले, पूजा झाली, नारळ वगैरे देऊन झालं आणि त्यानंतर पालखी आमच्या घरातून गेली दुसऱ्या घरात. सो हा होता शिमग्याचा व्लॉग 2च दिवसाचा काढलेला आणि मग त्यानंतर आम्ही गेलो मुंबईला. सो आता भेटूया नेक्स्ट इयर. जर ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक नक्की करा. थँक्यू फॉर वॉचिंग.